निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। क्षमा करा गुरुवर, परंतु आपलं अवतार कार्य संपलं आहे असं आम्हाला अजूनही वाटत नाही। आम्हाला सदैव तुमचा सहवास हवा आहे गुरुवर। मी आपल्याशिवाय एकही क्षण राहू शकणार नाही। आपण माझा प्राण आहात गुरुवर। जर आपण इथून निघून जाण्याचा विचार करत असाल तर हा गोरक्षही या सृष्टीत नसेल। गोरक्ष, आपण माझी माऊली आहात गुरुवर। मी आपल्याला कुठेही जाऊ देणार नाही। आपला विरह मी नाही सहन करू शकणार। गोरक्ष, मी आहेच गोरक्ष, तुझ्यापाशीच आहे। गुरुवर, कृपा करा आणि असा विचार पुन्हा मनात आणू नका। गुरुदेव, आपलं सोबत असणं सर्व काही आहे आमच्यासाठी। मी आहेच गहिनी। माझी इच्छा जरी असली तरी श्री महादेव जोपर्यंत आज्ञा देत नाही तोपर्यंत मी समाधी घेऊ शकत नाही। गुरुदेव, आपण दोघेही या मोहमायेच्या परे आहात, मग आपल्या डोळ्यात पाणी कसं? परमज्ञानाला प्राप्त झालेल्या गुरु शिष्याच्याही डोळ्यात पाणी येऊ शकतं। ते दुःख नाही तर या मनुष्य देहामध्ये घडणारे बंध हे घडवून आणतात। जोपर्यंत हा मनुष्य देह आहे तोपर्यंत कोणालाही निर्विकार होता येत नाही। अगदी अवतारी देवाला सुद्धा। आई बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय। बोल ना, तुला काही हवं आहे का? नाही, मग मला इथे फार काळ थांबता येणार नाहीये। थांबता येणार नाही म्हणजे? आजवर गुरुदेवांनी मला जे ज्ञान दिलं, जी विद्या शिकवली, त्यावर मला आता मनन चिंतन करायचं आहे आणि त्यासाठी मला एकांतात जावं लागणार आहे। अरे बाळा, जर तुला एकांतच हवा असेल तर घरात एका खोलीत बसून तू ध्यान करत जा। हो, आम्ही तुझ्या ध्यानात कसलाही व्यत्यय आणणार नाही। नाही बाबा, मला जाणवतंय की अंतिम ध्येयापर्यंत मला पोहोचायचं असेल तर त्यासाठी मला कठोर साधना करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लागणारा एकांत मला घरात राहून मिळणार नाही। अरे काय बोलतोयस तू हे? तुझ्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? साधनेसाठी मी वनात निघून जाणार आहे। अरे पण तू असं वनात कसं राहणार? हो ना, आणि तिथे जाऊन तू काय खाणार आहेस आणि तुझी काळजी कोण घेणार आहे सांग बरं? मी तुला वनात जाऊ देणार नाही। आई, मला जावं लागेल। एकदा तुला सांगितलंय ना, नाही म्हणजे नाही। आई, मी जे म्हणतोय ते समजून तरी घे। बाबा, तुम्ही तरी सांगा ना। नागनाथ, हे बघ, तुला असं तिकडे पाठवणं मलाही पटत नाहीये, पण तू म्हणतो आहेस तर मी तुला पाठवायला तयार आहे, पण तेही एका अटीवर। अहो काय बोलताय तुम्ही? थांब सुरती, अट काय आहे? तू वनात जाऊन ध्यान कर
पण तुला सूर्यास्त होण्याआधी घरी यावं लागेल आणि तुझ्या मध्यान्हाचं भोजन मी किंवा आई तिकडे घेऊन येत जाऊ. बघ, हे जर तुला जमत असेल तर तू जाऊ शकतोस. ठीक आहे बाबा, मान्य आहे मला. येतो मी. अरे अरे नागनाथ, हे गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे मी ध्यान साधनेला सुरुवात करतो आहे. आपण दिलेल्या ज्ञानाच्या खोलापर्यंत मला पोहोचायचं आहे. आपला कृपा आशीर्वाद माझ्यावर असू द्या. अहो श्रीपाद आवरून आला नाही का बाहेर अजून? नाही. श्रीपाद, ए श्रीपाद, अरे आवरलं की नाही अजून? मी तुझ्यासाठी दूध आणलंय. हलास, ये बैस. घे बघू दूध घे. श्रीपाद, काल तू असं म्हणालास की नर्मदा काकूंचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. तू ते न सांगताच ओळखलंस. काय काम आहे रे? मी आता तिकडेच चाललो आहे. तिकडून आल्यानंतर मी तुला सांगेन. तसंही तू मला आत्ता सांगू शकतोसच की. आई, त्यापेक्षा तू माझ्या सोबत चल. तुला प्रत्यक्ष पाहता येईल. ठीक आहे, तसंही चालेल. अहो आपण जाऊयात का याच्याबरोबर नर्मदाताईंकडे? नर्मदाताईंचं काय काम आहे त्याबद्दल मला एवढी उत्सुकता नाही. श्रीपाद सोबत यात्रेत होतो तेव्हा एवढ्या दिव्य गोष्टी पाहिल्यात की त्यापेक्षा दिव्य काही असू शकेल असं मला वाटत नाही. तुझी इच्छा असेल तर तू जा ना. असं काय करताय तुम्ही? चला ना तुम्ही सुद्धा आमच्या सोबत. ठीक आहे, तू म्हणतेस तर येतो. चला. आई, तुम्ही सगळे कुठे निघालात? अगं आम्ही श्रीपाद दादा बरोबर नर्मदाताईंकडे निघालो. तुम्ही सगळे चाललात? मला पण यायचंय. बरं बाई, चल. चला. चला. नर्मदाताई, नर्मदाताई, सुमतीताई, या 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 श्रीपाद. अगो बाई, नर्मदाताई, अगं हा काय प्रकार आहे सगळा? भिंतीवर हे रक्ताचे डाग कसले? श्रीधर, याबद्दल बोलला नाहीस कधी? काय बोलणार? आम्हालाच कळत नाही हा काय प्रकार आहे ते. आणि सांगून तरी काय झालं असतं? आम्ही फक्त श्रीपाद येण्याची वाट पाहत होतो. पण हे सगळं नेमकं कशामुळे घडतंय? काही कल्पना? त्याचं कारण आम्हाला काहीच समजत नाही. रात्र झाली की भिंतीवर हे असे रक्ताचे डाग दिसायला लागतात. आम्हाला कळलं होतं
हा प्रकार आमच्या आकलनाच्या पलीकडचा आहे. आता श्रीपादच याचं मूळ काय ते सांगेल. हो श्रीपाद, आम्ही खूप व्रतवैकल्य केली, पूजापाठ केले, पण काही फरक नाही पडला. हे डाग कायम असेच असतात का? आम्ही ते डाग गोमूत्र टाकून पाण्याने पुसून काढतो, नाहीतर भिंत सारवून काढतो. आणि समजा पुसून नाही काढले तर किती दिवस राहतात? कधी 2 तर कधी 3 दिवसही राहतात. सुरुवातीला आम्हालाही खूप भीती वाटायची, नंतर मग हे रोजचंच झालं, त्यामुळे भीती नाहीशी झाली. पण हे डाग काही यायचं थांबले नाहीत. त्यामुळे बाहेरच्या कुणाला घरी बोलवायलाही आम्हाला संकोच वाटायचा. आम्हालाही घरात राहत नव्हतं. सतत एक ना अनेक वाईट विचार मनात यायचे. श्रीपाद इथे नव्हता म्हणून काय करावं, कुणाकडे जावं काहीच समजत नव्हतं. तुम्ही मला ही गोष्ट एवढ्या विश्वासाने सांगितली, त्यामुळे तुम्ही निश्चिंत असावे. श्रीपाद, बाळा जरा जपून. हा अघोरी प्रकार आहे. मला पाणी आणून द्या. गुरुदेव दत्त, गुरुदेव श्रीपाद, आम्हाला ठाऊक होतं याचं निवारण केवळ तूच करू शकतोस. दत्त. तू आम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलायस. या समस्येचं केवळ तात्पुरतं समाधान झालं आहे. हे अघोरी प्रकार पुढे जाऊन आणखी वेगळ्या रीतीने तुमच्या समोर येतील. परंतु तुम्ही काळजी करू नका. ते जेव्हा घडेल त्यावर मी तुम्हाला नक्कीच उपाय सांगेन. आता तरी ही भिंत, ही वास्तू पवित्र झाली आहे. अहो, तुम्ही माझ्या पाया का पडता आहात? दिवस रात्र आमच्या मनात असलेली भीती तू दूर केलीस. श्रीपाद, तू आमच्यासाठी देवा समानच आहेस. शुभम भवतु. नर्मणे काकू, मला हे एकदा पाहिलं तरी खूप भीती वाटली. तुम्ही रोज कशी राहत होता हो इकडे? अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला झोप तरी लागत असेल का ग? त्यावेळी आमची काय अवस्था असायची ते आठवलं तरी अंगावर काटा उभा राहतो. आता कुठे आम्ही या घरात सुखाने राहू शकतो. शुभम भवतु. अहो, मी नागनाथाकडे जाऊन येते. त्याला आता भूक लागली असेल ना, त्याच्यासाठी भोजन बनवले आहे. त्याला 4 घास भरवते आणि मग येते परत. बरं, पण तुला नागनाथ कुठे सापडणार आहे? अगं बाई हो, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. अहो, पण असेल तो वनात. मी शोधते त्याला. थांब, मी येतो तुझ्यासोबत. तू एकटी तरी कुठे कुठे फिरणार आहेस? बरं, चला. ह्या मुलाचं एक काही समजत नाही. आता हे नवीन काय खूळ घेतलं डोक्यात काय माहिती. याआधी आपण त्याला अशा कोणत्याही गोष्टीसाठी अडवलंय का?
नाही ना. मग वनात जाऊन ध्यान करण्याची काय गरज आहे? कैलासातून आल्यापासून मला तरी त्याच्यात काहीतरी बदल जाणवत आहे. म्हणजे अगं असं म्हणतात, जो एकदा शिवाचा झाला तो पुन्हा कोणाचा होऊच शकत नाही. अहो, अशाने तू कुठे कायमचा निघून गेला म्हणजे? असं नाही होणार. तो आपल्याला सांगितल्याशिवाय कुठेच जाणार नाही. हवं तर आपण याविषयी जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्याशी बोलून घेऊ. बरं ठीक आहे, पण चला त्याआधी आपण त्याच्याकडे जाऊया. गोरक्ष, जे घडून गेलं त्याचा आता जास्त विचार करायला नको. पुढील कार्यासाठी आपल्याला प्रस्थान करायचं आहे. आपण आज्ञा करावी गुरुदेव. श्री महादेवांनी आपल्यावर जे कार्य सोपवलं आहे तिकडे आपल्याला प्रस्थान करायचं आहे. पृथ्वीवर जे नाथ अवतरले आहेत त्यांचं नाव माणिक आहे ना गुरुदेव? सध्या तरी ते हेच नाव धारण करून आहेत, परंतु त्यांना जेव्हा दीक्षा दिली जाईल तेव्हा त्यांचं खऱ्या अर्थाने नामकरण होईल. मग आपण तिकडे निघूयात का गुरुदेव? परंतु तिकडे जाण्यापूर्वी एकदा नागनाथला भेटून येऊयात. सध्या तो साधनेच्या अशा टप्प्यावर आहे की जिथून तो नाथपंथाचं खऱ्या अर्थाने कार्य सुरू करणार आहे. कैलासात जाऊन आल्यावर नागनाथला आता बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असतील. स्वतःमध्ये असलेल्या कमतरतांची त्याला जाणीव झाली असेल. आणि त्याच गोष्टींवर त्याला आता मात करायची आहे. ध्यान साधनेला त्याने आता सुरुवात केली आहे आणि त्यातूनच तो आता स्वतःला सिद्धत्वाकडे घेऊन जाऊ शकणार आहे. प्रत्येक नाथाला साधनेच्या ह्या अवस्थेतून जावं लागलं आहे गुरुदेव. मलाही माझे बालपण आठवते आहे. होय गही, आपलं ध्येय गाठण्यासाठी कठोर साधनेशिवाय दुसरा पर्यायच नाही. गुरुवर, आपण त्वरित नागनाथला भेटायला निघायला हवं. चला. आदेश! अलर्ट! निरंजन, नागनाथ, 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 नागनाथ. नागनाथ. अहो, बराच वेळ झालाय आपण त्याला शोधतोय. कुठे बसला असेल हा? असेल इथेच कुठेतरी. आपण आणखीन पुढे जाऊन पाहूया. नागनाथ, 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 गुरुदेव आपण शुभम भवतु. गुरुदेव, इतक्या लवकर आपली पुन्हा भेट होईल असं वाटलं नव्हतं. पृथ्वीवर आणखीन एक नाथ अवतरले आहेत आणि आम्ही त्यांना भेटायला जात असल्या कारणाने आपली भेट व्हायला आणखी अवधी जाईल. म्हणून तुला भेटायला आलो. मला आनंद आहे. तू ध्यान करतो आहेस हे पाहून फार समाधान वाटलं. तू नवनाथांपैकीच एक आहेस. नाथपंथामध्ये तुझा प्रवेश झाला आहेच. केवळ औपचारिक घोषणा करायची बाकी आहे. श्री दत्तगुरूंनी आज्ञा दिली की तेही लवकरच होईल. त्या क्षणाची मला प्रतीक्षा राहील गुरुदेव. नागनाथ, तुला आता इथे थांबून चालणार नाही. तू जी साधना सुरू केली आहेस त्यात तुला आणखीन खोलात जायचं आहे. या भौतिक जगात तुझ्या भोवती ज्या गोष्टी आहेत, जे बंध जोडले गेले आहेत, त्यात अडकून न राहता आंतरिक शक्तीचा तुला शोध घ्यायचा आहे आणि त्या शक्तीला तुला जागृत करायचं आहे.
नाथपंथाचं कार्य तुला करायचं आहे, त्यामुळे कठोर साधना कर, कारण त्यामधूनच तुला अनंत सिद्धी प्राप्त होणार आहेत. मी हे ध्यानात ठेवेन गुरुदेव. तू परिपूर्णतेकडे वाटचाल करतो आहेस नागनाथ. तुला इतरांच्या सहाय्याची गरज भासायला नको. या उलट तुला जीवसृष्टीसाठी सहाय्य व्हायचे आहे. आणि एक लक्षात ठेव नागनाथ, नाथ संप्रदायामध्ये गुरुला सर्वोच्च स्थान आहे आणि तुझं गुरुपद साक्षात श्री दत्तगुरु भूषवत आहेत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तू तुझं कार्य कर. तू जे काही कार्य करशील ते त्यांना अर्पण कर. हो गुरुदेव. नागनाथ, आता श्री दत्तप्रभू ठरवतील तेव्हाच आपली भेट होईल. आपले आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू द्यात गुरुदेव. शुभम भवतो. शुभम भवतु. नागनाथ, नागनाथ, ए नागनाथ, 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 ए नागनाथ, नागनाथ, नागनाथ. नागनाथ. गुरुदेव, नागनाथला आपण भेटलो तेव्हा तो आधीपेक्षा खूप स्थिर जाणवत होता. होय गैनी, त्याची साधना जसजशी पुढे जाईल तस तसा नागनाथ अजून स्थिर होईल. त्याची स्थिरता वाढत जाईल. तो आणखी प्रगल्भ होत जाईल. गुरुवर, आता आपण नवीन नाथाकडे जायचं आहे ना? त्यांनाही आपल्याला त्वरित भेटावं लागणार आहे, कारण ते स्वतः मूळ रूपात कोण आहेत याची ओळख त्यांना नाही आणि ही ओळख तिथल्या लोकांनाही नाही. त्याची जाणीव आपल्याला त्यांना करून द्यायची आहेच. तसंच त्या नाथांना आपल्याला घडवायचं सुद्धा आहे आणि हे कार्य फार अवघड आहे. गुरुवर, त्यांचं ठिकाण कुठे आहे? आपल्याला इथून आग्नेय दिशेला प्रस्थान करायचं आहे गोरक्ष. त्यांच्या ठिकाणाकडे जाणारी वाट थोडी आडवळणाची आहे, त्यामुळे पोचायला थोडा उशीर होऊ शकतो. गुरुवर, मग आपण त्वरित निघूया का? चला. नागनाथ, नागनाथ, ए नागनाथ, 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 नागनाथ. ए नागनाथ. अहो, तो बघा नागनाथ. नागनाथ, नागनाथ, अरे बाळा, इथे बसला होतास होय तू? आम्ही किती शोधतोय तुला. आई,
पण तुम्ही इथे का आलात? का आलो म्हणजे? अरे किती वेळ झालाय नागनाथ, तुला काही तहानभूक आहे की नाही? आई, माझं ध्यान सुरू होतं आणि अजून तरी मला भूक लागली नाहीये. नागनाथ, आधी थोडंसं खाऊन घे आणि मग पुन्हा ध्यान कर. बाबा, मला अजून पुढे खूप ध्यान करायचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढचं पुढे बघू. आधी भोजन करून घे बरं. मी असं करते, आज मीच भरवते तुला. थांब. आई, नको, असू देत. असू दे काय. हे घे. गुरुवर, एक विचारू का? बोल का नाही. आपण इथे नागनाथला वेळ देत आहोत आणि तिकडे श्री मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, अडबंगीनाथांसाठी गेलेले आहेत. श्री दत्तप्रभूंचं आणि श्री महादेवांचं नवनाथांना एकत्रित पाहण्याचं स्वप्न आता पूर्ण होईल. होय का नाही. नवनाथ एकत्र असणं म्हणजे एक महाशक्ती एकत्रित असणं, ज्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. म्हणूनच नागनाथची आपल्यावर आणि अडबंगीनाथांची नाथांवर जी जबाबदारी आहे ती महत्वाची आहे. निश्चितच निराकाराला आकार देणं यासारखं दिव्य काम नाही का नाही. श्रीपादमुळे मनावरचं खूप मोठं दडपण दूर झालं नाही का हो? इतके दिवस एकच चिंता जीवाला खात होते. मला श्रीपादवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळेच तर तो माघारी येईपर्यंत मी धीर धरला. पण याचं कारण काय असेल? म्हणजे अघोरी प्रकार होता हे खरं, पण नक्की मग कोणी केलं असेल? आपल्या वाईटावर असणाऱ्यांपैकीच कोणीतरी केलं असणार, पण तो कोण आहे हे देखील आपल्याला श्रीपादच सांगू शकतो. श्रीपाद असंही म्हणाला की अजूनही संकट टळलेलं नाहीये. आता पुढे आणखी काय वाढून ठेवलं असणार आहे कोणाच ठाऊक. मला वाटतं काळजी करण्यासारखं खूप मोठं असं काही नाहीये. हो, असं कसं म्हणता तुम्ही? श्रीपादने स्वतः सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार आहे. आता काही दिवस आपल्याला सावध राहावं लागणार आहे. परमेश्वराची जी इच्छा असेल तेच घडेल. आपण कोणाचं वाईट केलं नाहीये ना, मग आपलंही वाईट होणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे श्रीपाद ते तसं होऊच देणार नाही. हे दत्तप्रभू, तुम्ही सर्व काही पाहता आहात. कृपा असू द्या. आई, आई, हे आई, नर्मदा काकूंच्या घरी खरंच रक्ताचे. अरे जरा हळू बोल आणि मला सांग, कुणी सांगितलं तुला हे? ताईने आल्या आल्या सांगितलं. एवढं भयंकर होतं ते. या मुलीच्या ना पोटात एक काही राहत नाही. आई, सांग ना, तुम्हाला खूप भीती वाटली असेल ना? हो रे बाळा, तो सगळा प्रकार भीती वाटण्यासारखाच होता. पण तुझ्या श्रीपाद दादांनी नर्मदा काकूंच्या घरावर आलेलं मोठं विघ्न दूर केलंय. मी काही केलं नाही आहे. परमेश्वराची कृपा आहे. आजवर अनेक लोकांकडून अघोरी प्रकारांबद्दल ऐकलं होतं, पण हा प्रकार जरा विचित्रच होता ना. खरंय रे श्रीपाद, म्हणजे हे सगळं अघोरी कृत्य कोणी आणि का केलं असेल?
श्रीधर काकांचे एक शत्रू आहे. ज्यांच्या मनात श्रीधर काकांबद्दल प्रचंड द्वेष भरलेला आहे. त्यांचं वाईट व्हावं म्हणून त्यांनी एका अघोरीला धन देऊन हा प्रकार केला आहे. त्याचाच हा परिणाम आहे. श्रीपाद, असं झालं तर सज्जनांनी कसं जगायचं रे? सज्जनांच्या गाठीशी असणारं जे आधीच संचित असतं, त्यामुळे अशा गोष्टीतून ते बाहेर पडतात. त्यांचं रक्षण होतं. नर्मदा काकू आणि श्रीधर काका यांच्या गाठीशी पुण्य होतं, म्हणून हे कार्य माझ्या हातून घडलं. पण श्रीपाद, तू तर म्हणालास की याही पुढं असं काही घडू शकतं. हे कार्य अजून पूर्ण झालेलं नाही. ती अघोरी शक्ती तिचा प्रभाव आणखी वेगळ्या पद्धतीने दाखवू शकते. अरे मग रे? त्या घरावरचं पूर्ण संकट दूर झालेलं नसलं तरीही आई, तू काळजी करू नकोस. मी त्यांना काही होऊ देणार नाही. श्रीपाद, त्यांच्यावरचं सगळं संकट दूर झालं ना तर बरं होईल बघ. आणि ही गोष्ट पण अशी आहे ना की ते कुणाला सांगूही शकणार नाहीत. तू होतास म्हणून सगळं व्यवस्थित झालं बघ. भोपण्णा, या ना, या बसा. अण्णा, अहो तुम्हाला ठाऊक आहे का, श्रीपादच्या हातून खूप मोठा चमत्कार घडला. हो, ते कानावर आलं ना म्हणून लगबगीने इकडे आलो. श्रीपाद, धन्य आहेस बाबा तू. इथल्या लोकांच्यासाठी तू खूप मोठा आधार आहेस. ते कार्य अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे. काय झालं गुरुवर? काही घडलं आहे का? श्री महादेवांचा संकेत मिळाला आहे. काही काळ आपल्याला इकडेच थांबायचं आहे. आम्ही काही समजलो नाही गुरुवर. सर्वप्रथम महादेव स्वतः नवीननाथांना भेटायला जाणार आहेत. सर्वप्रथम तेच त्यांना जागा करणार आहे. त्यामुळे आपल्याला तिकडे जायला सध्या तरी अवधी आहे. त्यानंतरच आपल्याला तिथे पोहोचायचं आहे. तुर्तास आपल्याला इथेच थांबायचं आहे. परंतु गुरुवर, श्री महादेवांनीच तर आपल्याला तिथे जाण्याची आज्ञा दिली होती ना. परंतु नवीननाथांच्या बाबतीत महादेवांना काळजी वाटते आहे. त्यामुळे सर्वप्रथम ते स्वतः त्यांची भेट घेतील. त्यांना ही काळजी का वाटते आहे गुरुदेव? कारण नवीननाथ जे आहेत ते 4 चौघांपेक्षा थोडे निराळे आहेत. त्यांचं वागणं बोलणं काहीच निराळं आहे. निराळ म्हणजे? एकदा त्यांच्याशी बोलायला गेल्यावर ते काय बोलतील, कसं व्यक्त होतील याचा अंदाज बांधता येत नाही. आपण जी कल्पना केलेली असते त्याच्या अगदी विपरीत ते वागतात. अगदी खेळकर मुलासारखा स्वभाव आहे त्यांचा. परंतु गुरुदेव, श्री महादेव त्यांना कोणत्या रूपात दर्शन देणार आहेत? त्यांना भेटायला जाताना महादेव असं रूप धारण करणार आहेत, आजवर त्या रूपात
त्यांना कुणीही पाहिलं नसेल. महादेवांचं ते रूप पाहायला मिळेल का गुरुदेव? जशी महादेवांची इच्छा. तुर्तास आपल्याला इथेच थांबायचं आहे गहिनी. माणिक, अरे माणिक, माणिक, अरे माणिक कुठं आहेस? माणिक, अरे कुठे आहेस? अरे माणिक कुठे आहेस? बघा, असं आहे या पोराचं. कुठं जाऊन बसल, काय करील त्याचा काय बी नेम नाही. परवैताग आणलाय या पोरानं. अगं असं काय करतेस? सापडेल किती असं इथेच कुठेतरी. आता अजून किती हुडकायचं त्याला आपण? एक ना एक जागा हुडकून काढल्या. रोज कुठल्या ना कुठल्या नवीन जागेवर जाऊन बसतय ते पोर. लहान पोर आहे तो, एवढं तर चालायचं की. अव तसं नाही म्हणत आहे म्या. त्याला कुठं बी हिंडू द्या, पर निदान 4 घास खाया हवं की नको त्यानं. म्या आपल्या येड्यावानी भाकर तुकडा घेऊन हिंडते सकाळ धरणं, पर त्याला त्याची काही सुद्धा आहे का? अगं असं काय करतेस? असं इथंच कुठेतरी बसलेला. आपण आता घरला जाऊ. त्याला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा त्याचा येईल तो घरला. अव असं कसं आपण त्याला इथं सोडून जायचं? आपण घरी गेलो आणि तो आला नाही म्हणजे? मागच्या येळेला बघितलं नव्हतं तुम्ही? असंच कुठेतरी गेलता आणि 2 दिवस आला नव्हता घरी. होय, त्याला आता आपण तरी काय करणार? त्याला जेवढा हुडकायचा होता तेवढा आपण हुडकला. आता त्याला जेव्हा वाटेल ना तेव्हा त्याचा तो घरी येईल बघ. चल आपण जाऊ घरला. माणिक, अरे बाळा, हायस का रे इथं? अगं असं काय करतीस? इथं कुणी बी नाही. चल जाऊ आपण घरला. सांच्या परीस तो घरला येतो की नाही बघ तू. चल आता चल. डमरुनाद ऐकू येतो आहे. श्री महादेव येण्याचीच ही शुभचिन्ह आहेत. तशी मला चाहूलही लागते आहे. श्री महादेव नवीन नाथांना आजच भेटणार आहेत का गुरुदेव? होय गहिनी, सूर्यास्ताची वेळ जवळ आली आहे. काही काळामध्ये सूर्यास्त देखील होईल. श्री महादेव कोणत्याही क्षणी माणिकच्या गावामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्याची भेट घेतील. परंतु गुरुदेव, श्री महादेवांच्या त्या रूपाचं दर्शन आपल्याला का नाही झालं? श्री महादेवांनी माणिकची अर्थात अडबंगीची भेट घेणं हा त्या नाथांच्या जडणघडणीचा पाया ठरणार आहे. श्री महादेव नाथपंथाचं बीज त्याच्या मनात रोवणार आहे, ज्याने पुढे आपल्याला जे कार्य करायचं आहे ते अधिक सोपं होईल. अडबंगी नाथांची आणि आपली भेट कधी होईल याचीच मला उत्सुकता लागली आहे. आता सूर्यास्तानंतरची ही रात्र आपल्याला इथेच काढावी लागणार आहे. उद्या त्यांची आणि आपली भेट होईल अशी आशा आहे. निश्चितच होईल गोरक्ष. नियतीलाही ही भेट घडवून आणायची आहे. माणिकच्या रूपामध्ये जे अडबंगी नाथ आहेत ते देखील आपली प्रतीक्षा करत असतील. अडबंगी, अरे झोपलायस काय? उठ.
नागराज जा आणि अडबंगीच्या रूपात जो नाथ अवतरला आहे त्याला जाग कर. आदेश. मला तुम्ही छाप मारली ना व मला झोपेत कशाला उठवलं. मी तुला जाग करण्यासाठीच इथं आलो आहे. मानिक आहेस ना व तू. म्या कोण का असं ना तुम्हाला काय करायचं त्याचं. तुझं सध्याचं नाव मानिक आहे पर पुढे जाऊन तू अडबंगी या नावानं समद्या लोकांना माहित वशील. झालं का तुमचं जातो म्या झोपाया. नाही नाही थांब. मला तुझ्या संग बोलायचं आहे. बस इथं आपण बसून बोलू. नाही म्या उभंच राहणार. ठीक आहे उभं राहून बोलू. नाही म्या आता बसूनच बोलणार. पाहिलंस मी तुला अडबंगी असं का म्हणलं तुला कळलं असेल. जे का असेल ते पटशिरी बोला. तर मी तुला जे सांगतोय ते ध्यानात ठेव. तुला भेटाया दोन साधू येत्या. ते तुला जे काही सांगत्या ते नीट कान देऊन ऐक. त्यांचं जर तू ऐकलं आणि त्याप्रमाणे वागला तर तुझ्या आयुष्याचं भलं होईल. ते का माझं भलं करते. कारण ते समद्यांचंच भलं करत्या.